Good morning, students. Today we see the next assembly. Up till now, we have seen four assemblies: universal coupling, footstep bearing, screw jack, Oldham coupling, and this is ड्रिलिंग जिग. आता आपण ड्रिलिंग जिग ही असेंब्ली पाहणार आहोत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला ड्रिलिंग जिग म्हणजे काय हे माहीत पाहिजे. ते माहीत असण्यासाठी आपण थोडं इंट्रोडक्शन घेऊ. त्याच्यानंतर हाऊ टू ड्रॉ दिस असेंब्ली ते आपण पाहू. करेक्ट. तर ड्रिलिंग जिगचे हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. दिज आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग. हे ड्रिलिंग जिगचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तुम्ही इथे बघू शकत असाल, ही जिग प्लेट आहे. हे लॅच वॉशर, याला स्टीम म्हणतात. आणि ही ड्रिलिंग जिगची बेस प्लेट. ही असेंब्ली ड्रॉ करण्यासाठी अतिशय सोपी आहे. याचे डिटेल्स आणि असेंब्ली ड्रॉ करण्यासाठी अतिशय सोपं आहे. फक्त सगळ्यात पहिले आपल्याला समजलं पाहिजे व्हॉट इज मीन बाय ड्रिलिंग जिग, हाऊ टू असेंबल व्हेरियस पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग अँड हाऊ टू डिसेंबल. आपण हे सगळ्यात पहिले पाहू. त्यानंतर ते कसं ड्रॉ करायचं आहे ते आपण पाहू. त्या अगोदर आपण त्यासाठी त्याचं इंट्रोडक्शन पाहू. हे ड्रिलिंग जिग आहे. तुम्ही हे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरचं. ड्रिलिंग जिग म्हणजे काय? जिग इज अ वर्क होल्डिंग अँड टूल गायडिंग डिव्हाइस. ड्रिलिंग जिग म्हणजे काय? तो वर्क पण होल्ड करतो आणि टूलला पण गाईड करतो. त्या डिव्हाइसला ड्रिलिंग जिग असे म्हणतात. अ जिग इज अ वर्क होल्डिंग अँड टूल गायडिंग डिव्हाइस which can be used for drilling, boring and similar operation in mass production. तुम्ही सिंपल ड्रिलिंग मशीन पाहिली असेल होल क्रिएट करण्यासाठी. वूडवर किंवा मेटलवर कोणत्याही मटेरियलवर होल क्रिएट करण्यासाठी आपण ड्रिलिंग मशीन तुम्ही पाहिली असेल. ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने आपण त्या मटेरियलवर होल क्रिएट करू शकतो. पण मास प्रोडक्शनमध्ये होल क्रिएट करण्यासाठी, म्हणजे ड्रिलिंग करण्यासाठी किंवा बोरिंग करण्यासाठी किंवा रिमिंग करण्यासाठी किंवा यासारखे सिमिलर ऑपरेशन करण्यासाठी, मास प्रोडक्शनसाठी आपण ड्रिलिंग जिग ही मशीन वापरतो. ड्रिलिंग जिग इज अ वर्क होल्डिंग अँड टूल गायडिंग डिव्हाइस. ही पहिली लाईन, या 3 लाईन्स फार महत्त्वाच्या आहेत. A jig is a work holding and tool guiding device which can be used for drilling, boring and similar operation in mass production. A jig guides tool by means of bushes at desired position. हा जो ड्रिलिंग जिग आहे त्या टूलला गाईड करतो by means of bushes at desired location. Assembly of drilling jig is used to produce 8 holes. म्हणजे ॲट ए टाईम ड्रिलिंग जिगच्या साहाय्याने आपण 8 होल क्रिएट करू शकतो. 8 होल्स इक्वली स्पेस इन सर्क्युलर फ्लॅंज. इक्वली स्पेस इन सर्क्युलर फ्लॅंज. फॉर अनलोडिंग द वर्कपीस, the top nut is loosened, the latch washers swell out, and jig plate is lifted to remove the workpiece from its position. The same process is repeated in reverse to load workpiece for drilling. ही जी फर्स्ट स्लाइड आहे, पहिली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, हे आपण पुन्हा बघणार आहोत. त्याआधी ड्रिलिंग जिग हे मास प्रोडक्शनमध्ये होल ड्रिल करण्यासाठी वापरतात. ड्रिलिंग जिग वर्क होल्डिंग डिव्हाइस अँड टूल गायडिंग डिव्हाइस आहे.
म्हणजे तो वर्कला सुद्धा पकडून ठेवतो आणि टूलला सुद्धा गाईड करतो, म्हणजे ड्रिलिंग टूलला सुद्धा गाईड करतो. ॲट ए टाइम वी कॅन प्रोड्यूस 8 होल्स इक्वली स्पेस, असं त्यांनी म्हटलेलं आहे. फॉर अनलोडिंग द वर्कपीस द टॉप नट इज loosened, the latch washer swelled out, and jig plate is lifted to remove the workpiece from its position. The same process is repeated in reverse to load workpiece for drilling. ही स्लाइड आपण पुन्हा बघू, कारण त्याची ॲक्च्युअल फिगर, त्याचं ॲनिमेशन आपल्याला पाहिल्यावर पुन्हा या स्लाइडवर यायचं आहे. ही ड्रिलिंग जिगची असेंब्ली आहे. हा त्याचा टॉप नट आहे. हे लॅच वॉशर आहे. ही जिग प्लेट आहे. याच्यावर हे 8 होल आपल्याला तुम्ही पाहू शकत असाल. आणि ही तुमचं वर्कपीस आहे. हा इथे व्हर्टिकल स्टीम होता आणि ही बेस प्लेट आहे. ही ड्रिलिंग जिगची असेंब्ली आहे. दिस इज द असेंब्ली ऑफ ड्रिलिंग जिग. त्याचे पार्ट्स मी पुन्हा सांगतो. हा नट, हे वॉशर, लॅच वॉशर, तुम्ही या पहिल्या स्लाइडला बघा. फॉर अनलोडिंग द वर्कपीस द टॉप नट इज लूजन, द लॅच वॉशर स्वेल्ड आउट अँड जिग प्लेट इज लिफ्टेड. म्हणजे जिग प्लेट आपण लिफ्ट करायची आहे. ही असेंब्ली आपण पाहिली. हा बेस प्लेट, ही जिग प्लेट आणि हा वर्कपीस. या वर्कपीसवर सर्क्युलर आपल्याला 8 होल क्रिएट करायचे आहे. हे वॉशर आहे. हा टॉप नट आहे. हा टॉप नट लूज करायचा. हे लॅच वॉशर स्वेल करायचं. ही जिग प्लेट वरती काढायची ना, वर्कपीस रिमूव्ह करून घ्यायचा. दिस इज द वॉट असेंब्ली ऑफ ड्रिलिंग जिग. हे त्याचे डिटेल्स पार्ट्स आहेत. दीज आर द डिटेल्स पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग. आपण तेव्हा असेंब्ली ऑफ ड्रिलिंग जिग पाहिली. हे डिटेल्सचे जे पार्ट्स आहेत. हा पार्ट जो तुम्हाला दिसतो आहे, ही बेस प्लेट, ही जिग प्लेट म्हणतात. हे जे 8 होल्स आहेत, याच्यातून ड्रिल आतमध्ये या वर्कपीसवर जातो. ही ब्लँक वर्कपीस आहे. हा आपला वर्कपीस आहे. वर्कपीस, जिग प्लेट आणि ही बेस प्लेट, या होलमधून ड्रिल टूल आतमध्ये जाऊन याच्यावर होल इक्वली स्पेस 8 होल क्रिएट करतो. हा नट आहे. हे वॉशर आहे, लॅच वॉशर, आणि हा स्टीम आहे. स्टीम, लॅच वॉशर हे वेगवेगळे तुमचे ड्रिलिंग जिगचे पार्ट्स आहेत. तर ड्रिलिंग जिगचे हे आपले 5-6 पार्ट दाखवलेले आहेत. ही बेस प्लेट, जिग प्लेट, स्टीम, नट, लॅच वॉशर, इतके ड्रिलिंग जिगचे वेग. These are the various parts of drilling jig. Understood? Now we proceed for next. This is a base plate. ही ड्रिलिंग जिगची बेस प्लेट आहे. आपण वेगवेगळ्या पार्ट्स पुन्हा पाहतो आहे, डिटेल पार्ट. ही बेस प्लेट, हा स्टीम, म्हणजे बेस प्लेटला व जिग प्लेटला जॉईन करण्याचं काम हा स्टीम करतो. इथे असे रिसेस दाखवलेले आहेत. ही एक रिसेस, ही सेकंड रिसेस. म्हणजे बेस प्लेटला जॉईन करण्याचं, जिग प्लेट आणि बेस प्लेट यांना जॉईन करण्याचं काम हा स्टीम करतो. ही एक रिसेस आणि ही एक रिसेस. नंतर हा वर्कपीस आहे. या वर्कपीसवर आपल्याला 21 स्पेस 8 होल क्रिएट करायचे आहेत. We have to create 21 space 8 holes on this workpiece. हा स्टीम साठी हे होल दिलेला आहे.
ही तुमची जिग प्लेट आहे, ही तुमची जिग प्लेट आहे. हे 8 होल दिलेले आहेत, ज्याच्यातून ड्रिलिंग टूल गाईड होतो. नंतरचं पार्ट आहे लॅच वॉशर. दिस इज द नेक्स्ट पार्ट. दिस इज अ लॅच वॉशर. हा लॅच वॉशर आहे. हा स्वेल आउट करून, नट रिमूव्ह करून आपण या ड्रिलिंग जिगची डिसेंबली करू शकतो. नंतर हा तुमचा बुश आहे. बुश जिग प्लेटचे जे होल्स आहेत त्याच्यामध्ये फिट केला जातो, कळत आहे. म्हणजे ड्रिलिंग टूलने जिग प्लेटमध्ये वियर अवॉइड करण्यासाठी आपण हे बुश वापरतो. मीन्स वी कॅन रिमूव्ह दिस बुश वेन दे आर वियर आउट. ओके, वी प्रोसीड नेक्स्ट. आता त्याची असेंब्ली कशी होते ते आपण बघू. तुम्ही बारीक पहा, आपण पुन्हा हे पाहू, कारण हे समजणं फार महत्त्वाचं आहे. ड्रॉ करायला सोपं आहे. ही बेस प्लेट होती आणि बेस प्लेट आणि हा स्टीम येथे त्यांनी पहिले जॉईन केला. बेस प्लेट आणि स्टीम येथे त्यांनी जॉईन करून दाखवलेला आहे. बेस प्लेट आणि स्टीम खालच्या साईडने त्यांनी छोटे स्क्रू टाकलेले आहेत आणि बेस प्लेट आणि स्टीम हे जॉईन केलेलं आहे. इथे तुम्हाला दिसलं असेल ही असेंब्ली, ही बेस प्लेट आणि हा स्टीम एकमेकाला जॉईन करून घेतलेले आहेत त्यांनी. म्हणजे दोन वेगळे पार्ट्स होते, दोन्ही एकमेकाला जॉईन करून घेतलेलं आहे. नंतर जी एक खालची रिसेस होते तिथे वर्कपीस लोड केलेला गेलेला आहे. या वर्कपीसवर आपल्याला ड्रिल करायचा आहे. हा वर्कपीस ड्रिल केला गेलेला आहे. नंतर ही तुमची जिग प्लेट त्याने लावली. म्हणजे सगळ्यात पहिले बेस प्लेटला हा स्टीम छोट्या रिव्हर्स स्क्रू जे होते त्याच्याने रिव्हर्स खालच्या साईडने जॉईन केले. त्याच्यानंतर वर्कपीस ठेवला व वरून जिग प्लेट तेथे लावली. अशा पद्धतीने हे 3 पार्ट जॉईन झाले. नंतर तो लॅच वॉशर लावत आहे. हे लॅच वॉशर त्यांनी टाईट करून टाकलेलं आहे. ॲलन कीने हे लॅच वॉशर तिथे जॉईन केलेलं आहे. ॲलन कीने लॅच वॉशर जॉईन केलेलं आहे. नंतर पुन्हा नटने ते जॉईन करून टाकलेलं आहे. इथपर्यंत आपण असेंब्ली पाहिली. म्हणजे ही असेंब्ली ऑफ ड्रिलिंग जिग. आता ते डिटेल्स करत आहे. डिटेल्स म्हणजे लॅच वॉशर स्वेल आउट केलं, जिग प्लेट बाहेर काढली, नंतर वर्कपीस बाहेर काढला. ॲक्च्युअल तुमचं ड्रिलिंग जिग आहे. हे ड्रिलिंग जिगची आपली असेंब्ली. तर तुम्हाला ड्रिलिंग जिगची असेंब्ली कशी असते, आय होप यू अंडरस्टँड दिस. ड्रिलिंग जिगची असेंब्ली कशी असेल हे तुम्हाला समजलं असेल. आपण पुन्हा पहिल्यापासून स्लाइडला येऊ. मग ही तुम्ही स्लाइड पहा, हे वाचायचा प्रयत्न करा. A jig is a work holding and tool guiding device. म्हणजे ड्रिलिंग जिग हा वर्क होल्डिंग डिव्हाइस सुद्धा आहे आणि टूलला गाईड सुद्धा करतो. विच कॅन बी यूज म्हणजे हा ड्रिलिंग जिग ड्रिलिंगसाठी
बोरिंगसाठी किंवा सिमिलर ऑपरेशनसाठी मास प्रोडक्शनमध्ये वापरतात. मास प्रोडक्शन म्हणजे काय? ॲट ए टाईम जास्तीत जास्त क्वांटिटी तयार करणे म्हणजे मास प्रोडक्शन. अ जिग गाइड्स टूल by means of bushes at desired position. Assembly of drill jig is used to produce 8 holes equally spaced in circular flange. For unloading the workpiece, वरचा नट आपण काय करतो? The top nut is loosen. The latch wash is swiveled out and jig plate is lifted to remove the workpiece from its position. The same process is repeated to load the workpiece for drilling. तर ही तुमची ड्रिलिंग जिगची असेंब्ली आहे. या ड्रिलिंग जिगच्या असेंब्लीमध्ये तुम्ही आता तुमच्या स्केचबुकवर H2H पेन्सिल सगळे इन्स्ट्रुमेंट ड्रॉइंगचे घेऊन जस्ट इथे ड्रिलिंग जिगचे कोणकोणते पार्ट्स आहेत ते मला सांगायचं आहे. ड्रिलिंग जिगचे पार्ट्स लिहायचे आहेत. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग? राईट डाऊन नेम ओनली. त्याचं मटेरियल कोणतं आहे, त्याच्या क्वांटिटी किती ते आपण बघू. पण व्हॉट आर द पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग ते तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग? तर ड्रिलिंग जिगचं ही बेस प्लेट, नंतर स्टीम, बेस प्लेट, स्टीम, वर्कपीस, जिग प्लेट, लॅच वॉशर, नट, इतके ड्रिलिंग जिगचे पार्ट्स आहेत. तुम्ही लिहून घ्या. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ ड्रिलिंग जिग? ड्रिलिंग जिगचे कोणकोणते पार्ट्स आहेत मी तुम्हाला सांगतो. एक बेस प्लेट, स्टीम, जिग प्लेट, लॅच वॉशर आणि नंतर नट, हे ड्रिलिंग जिगचे पार्ट्स आहेत. Puppu. So drilling jig having these different parts. तर हे ड्रिलिंग जिगचे डिटेल्स पार्ट इथे दाखवलेले आहेत. ही बेस प्लेट, स्टीम, बेस प्लेट आणि स्टीम या 3 स्क्रूने या इथे जॉईन केले जाते. हे इथे जे 2 नट दाखवलेले आहेत, ही बेस प्लेट खाली फाउंडेशनला जॉईन केली जाते आणि या 2 स्क्रूच्या साह्याने दिस स्टीम इज असेंबल्ड विथ दिस बेस प्लेट. Then this workpiece is used for loading purpose here. Then the jig plate is used. Then with help of latch washer and nut, this complete assembly assembles. So base plate, steam, jig plate, workpiece, latch washer and nut. These are the different parts. Base plate, हा स्टीम इथे असेंबल केला जातो. खालच्या साईडने 2 रिव्हर्स नट टाकून स्टीम व बेस प्लेट जॉईन करतात. स्टीम याला 2 रिसेस आहेत. स्टीमला ही एक रिसेस, ही एक रिसेस. या रिसेसवर वर्कपीस बसतो, या रिसेसवर तुमची जिग प्लेट बसते. हा वर्कपीस आहे. या वर्कपीसवर आपण होल क्रिएट करतो. दिस इज जिग प्लेट, लॅच वॉशर आणि हे बुश. नंतर ही इथे तो असेंबल करून दाखवत आहे. बेस प्लेट आणि स्टीम, हे बेस प्लेट आणि स्टीम हे खालून इथून स्क्रू टाकलेले आहेत आणि ते जॉईन करतात.
अशा पद्धतीने त्याने बेस प्लेट आणि स्टीम हे जॉईन करून टाकलेले आहेत. नंतर पुढे आहे वर्कपीस, नंतर जिग प्लेट, नंतर लॅच वॉशर, नंतर नट. याच्या साहाय्याने कंप्लीट असेंब्ली करायची आणि पुन्हा रिव्हर्स करून हे अनलोड करायचं आहे. अशा पद्धतीने ही असेंब्ली इथे बसवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल. हे ड्रिलिंग मशीन आहे, हा ड्रिल बीट आहे, ड्रिलिंग टूल आहे. याच्यामध्ये या जिग प्लेटमध्ये बुश ठेवलेले आहेत. हा वर्कपीस आहे खाली, हे लॅच वॉशर आहे, ही जिग प्लेट, ही बेस प्लेट तुम्हाला दिसते आहे. हा स्टीम आहे इथे, हे वर्कपीस आहे, ही जिग प्लेट आहे, हे लॅच वॉशर, हा नट, हे ड्रिल बीट आणि हा ड्रिलिंग चक. या ड्रिलिंग चकमध्ये हा ड्रिल टूल किंवा ड्रिल बीट ठेवलेला आहे. ही ड्रिलिंग मशीन आहे. इकडून आपण त्या ड्रिलिंग टूलला स्पीड देत आहे, फीड देत आहे आणि तो या जिग प्लेटच्या होलमधून जाऊन या वर्कपीसवर ड्रिल करतो. अशा पद्धतीने आपण ॲट ए टाईम 8 होल्स मास प्रोडक्शनमध्ये, म्हणजे सारखं लोड आणि अनलोड करण्यापेक्षा ॲट ए टाईम वी कॅन क्रिएट 8 होल्स ऑन दॅट प्लेट. ही ड्रिलिंग जिग ची असेंब्ली आहे. ही ड्रिलिंग जिगची असेंब्ली त्याने इथे दाखवलेली आहे. तर आपण इथे हा व्हिडिओ थांबवतो आहे. नंतर आता आपण ही असेंब्ली 3D मध्ये पाहतो. मी याची साईज कमी करतो. हे याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. ही बेस प्लेट, हा बेस प्लेटचा सेक्शन व्ह्यू इथे दाखवलेला आहे, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हे स्क्रू आहेत, हे स्क्रू खालून, हे 2 स्क्रू खालून इन्सर्ट होऊन या स्टीमला आणि बेस प्लेटला जॉईन करतात. हा स्टीम आहे, या स्टीममध्ये 2 रिसेस दिलेले आहेत. ही तुमची जिग प्लेट आहे, हा तुमचा स्टीमचा कंप्लीट व्ह्यू आणि हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू. ही तुमची जिग प्लेट, हे लॅच वॉशर आणि इथे बुश याच्यामध्ये इन्सर्ट करून ड्रिलिंग टूलला गाईड करतात. म्हणजेच आपण बुश वापरलं नाही तर या प्लेटमध्ये व ड्रिलिंग टूलमध्ये वियर येऊन ही प्लेट आपल्याला बदलावं लागू शकते. टू अवॉइड दॅट वी यूज दिस बुशेस. म्हणजे बुश वियर झालं तरी बुश आपल्याला बदलता येतं, करेक्ट. सो वी कॅन मीन्स रिप्लेस द बुश whenever they wear out. तर हे लॅच वॉशर अशा पद्धतीने ही त्याचे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. मी साईज वाढवलेली आहे. एक्सप्लोडेड व्ह्यू ऑफ ड्रिलिंग जिग. परीक्षेमध्ये मी पुन्हा प्रत्येक असेंब्लीच्या वेळेस तुम्हाला सांगत आहे, नो नीड टू ड्रॉ, no need to draw means 3D figure. So this is the 3D figure. This is base plate, screw, this is the steam, jig plate, latch washer, these are the bushes, and this is the screw. So these are the different parts of drilling jig. ही ड्रिलिंग जिगची असेंब्ली आहे. ड्रिलिंग जिगचा
असेंब्लीचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू इथे त्याने काढलेला आहे. ही ड्रिलिंग जिगची पार्ट लिस्ट आहे. बिल ऑफ मटेरियल, पार्ट नंबर, पार्ट नेम, मेटल अँड क्वांटिटी. पहिला पार्ट आहे बेस प्लेट, त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न, क्वांटिटी आहे 1. दुसरा पार्ट आहे लोकेटिंग जिग. लोकेटिंग जिग म्हणजे स्टीम, त्याने तिकडे स्टीम हा शब्द वापरलेला आहे. लोकेटिंग जिग मीन्स स्टीम. स्टीम हॅव्हिंग मटेरियल माइल्ड स्टील हॅव्हिंग 1 क्वांटिटी. नेक्स्ट पार्ट जिग प्लेट, हा थर्ड पार्ट. इथे नंबरिंग केलेलं आहे. इथे आपल्याला नावं द्यायचे नाही आहेत, नुसतं नंबरिंग करायचं आहे. आणि इकडे पार्ट लिस्ट, बिल ऑफ मटेरियल तयार करायचं आहे. थर्ड पार्ट आहे जिग प्लेट, त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न, क्वांटिटी 1. फोर्थ पार्ट आहे लॅच वॉशर, मटेरियल आहे माइल्ड स्टील, हे लॅच वॉशर आहे. हा टॉप व्ह्यूमध्ये लॅच वॉशर तुम्हाला दिसेल. फिफ्थ पार्ट आहे स्टड. फिफ्थ पार्ट आहे स्टड, त्याचं पण मटेरियल आहे माइल्ड स्टील. सिक्स पार्ट आहे पिन, इकडे 6 पार्ट त्याने दाखवलेला असेल या पिन्स. म्हणजे लॅच वॉशर आणि जिग प्लेट एकमेकांना जॉईन करण्यासाठी पिन वापरतात. एक पिन आपल्याला लागेल. सातवा पार्टचा कॅप स्क्रू, म्हणजे खालच्या साईडने ही बेस प्लेट व स्टीम जॉईन करण्यासाठी हे कॅप स्क्रू आपल्याला लागतील. असे 3 कॅप स्क्रू आपण वापरतो त्याच्या सर्कम्फरन्सवर. 3 कॅप स्क्रू आपण वापरतो. नंतरचा पार्ट आहे बुश. बुश मेडअप ऑफ CS हॅविंग 6 बुशेस. आपल्याला समजा 6 जर होल क्रिएट करायचे असतील तर 6 बुश लागतील. 8 होल क्रिएट करायचे असतील तर 8 बुश लागतील. 9वा पार्ट आहे नट, त्याचं पण मटेरियल आहे माइल्ड स्टील, त्याची क्वांटिटी आहे 1. अशा पद्धतीने आपण जस्ट ड्रिलिंग जिगचं इंट्रोडक्शन बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याची असेंब्ली आणि त्याचे डिटेल ॲक्च्युअली स्केचबुकवर आणि शीटवर ड्रॉ करू. आता तुम्हाला इथे समजलं असेल इंट्रोडक्शन ऑफ ड्रिलिंग जिग, व्हॉट इज मीन बाय ड्रिलिंग जिग. वेगवेगळे ड्रिलिंग जिगचे कोणकोणते पार्ट्स आहेत इथपर्यंत तुम्ही आला असाल. पुढच्या लेक्चरला आपण ड्रिलिंग जिगची असेंब्ली ड्रॉ करू. आपण इथे थांबू.